नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे व्हेरी IMP प्रश्न, जे येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये MPSC असो, BMC असो किंवा तलाठी, पोलीस भरती या सर्व एक्झाममध्ये या व्हिडिओचा तुम्हाला पूर्ण फायदा होणार आहे. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या मित्रांना शेअर करा, आवडलं तर लाईक करा आणि येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्र हो. तेव्हा बघूया आजचा पहिला प्रश्न आहे, कोणता देश इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 101वा सदस्य बनला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे बांगलादेश, पर्याय क्रमांक 2 आहे नेपाळ, पर्याय क्रमांक 3 भूतान आणि पर्याय क्रमांक 4 आहे अफगाणिस्तान. तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 नेपाळ. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं मुख्यालय हरियाणा येथील गुरुग्राम येथे आहे. एकमेव इंटरनॅशनल अशी संस्था आहे की ज्याचं मुख्यालय आपल्या भारत देशात आहे, गुरुग्राम हरियाणा. स्थापना कधी करण्यात आली आहे? 2015मध्ये. ठीक आहे. स्थापन करण्यामध्ये कोणाचा जास्त रोल होता? फ्रान्स आणि भारत देशाचा. ठीक आहे. तर 101वा सदस्य देश नेपाळ बनला आहे. प्रश्न 2 बघा, भारत सरकारने निर्यातदारासाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? कशासाठी? ते निर्यात करतात बाहेरच्या देशात, त्या व्यापाऱ्यांसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? डिजिटल पोर्टल कोणते सुरू केले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म, पर्याय क्रमांक 2 आहे ट्रेड मार्केट ई प्लॅटफॉर्म, पर्याय क्रमांक 3 आहे ई मार्केटिंग हब आणि पर्याय क्रमांक 4 आहे ई प्लॅटफॉर्म ऑफ ट्रेड. तर याचे योग्य उत्तर होईल मित्र हो पर्याय क्रमांक 1 ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म भारत सरकारने निर्यातदारांसाठी सुरू केले आहे. उद्दिष्ट काय आहे? बाहेरील देशासोबत व्यापार वाढवणे आणि जादा भर असणार निर्यात वाढवणे. कोणतं डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे? ट्रेड कनेक्ट ई प्लॅटफॉर्म. प्रश्न 3 बघा, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? आपणा सर्वांना माहीत आहे मित्र हो, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4, योग्य विधाने ओळखा. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट नाहीत. विधान 2 बघा, विधान ब, मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट आहेत. आपल्याला 2 विधानांपैकी योग्य विधान ओळखायला सांगितले आहे. बघा, मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत मित्रांनो. तेव्हा विधान अ आपला इथं चुकला, अयोग्य आहे. आणि मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट नाहीत, तेव्हा विधान ब पण अयोग्य. तेव्हा आपला आन्सर होईल पर्याय क्रमांक 4 अ व ब दोन्हीही चूक. मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो मित्रांनो, परंतु मार्गदर्शक तत्त्वे नुसार सरकार काम करत नसेल तर आपण न्यायालयात दाद मागू शकत नाही. तर मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट नाहीत. सेम मूलभूत कर्तव्य हे पण न्यायप्रविष्ट नाहीत. आपण जर आपली कर्तव्य पार पाडली नाही तर आपल्यावर कोणताही खटला वगैरे दाखल केला जात नाही. म्हणून मूलभूत कर्तव्यसुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत.
प्रश्न 5 बघा, सेमिकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन भारताचे पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते कुठे करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 आहे दिल्ली, पर्याय क्रमांक 2 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 3 आहे गांधीनगर आणि पर्याय क्रमांक 4 आहे ग्रेटर नोएडा. तर याचं योग्य उत्तर पण होईल पर्याय क्रमांक 4 ग्रेटर नोएडा. येथे सेमिकॉन इंडिया 2024चे उद्घाटन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. उद्दिष्ट काय आहे? सेमीकंडक्टरचं उत्पन्न वाढवणे आणि भारताला सेमीकंडक्टरमध्ये स्वावलंबी बनवणे आणि सेमीकंडक्टरची निर्यात वाढवणे. तेव्हा सेमिकॉन इंडिया 2024चे उद्घाटन ग्रेटर नोएडा येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. प्रश्न 6, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष विचारला आहे मित्र. हो, अध्यक्ष कोण होते आपल्या सर्वांना माहीत आहे, राजेंद्र प्रसाद. इथे हंगामी अध्यक्ष म्हणजे पहिली बैठक जेव्हा त्यांची 9 डिसेंबरला झाली 1946ला, त्या रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली बैठक भरली होती मित्रांनो? तर हंगामी अध्यक्ष होते त्या बैठकीचे पर्याय क्रमांक 3 सच्चिदानंद सिन्हा. पर्याय क्रमांक 3. आणि 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अध्यक्ष म्हणून संविधान सभेचा कार्यभार सांभाळला. ठीक आहे. तर 2 दिवस कोण होते हंगामी अध्यक्ष? सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न 7, बघा मित्र हो, अल नजाह 2024 हा इथे युद्ध पाहिजे मित्र हो, युद्ध. अल नजाह 2024 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? पर्याय आहे बांगलादेश, इराण, ओमान, संयुक्त अरब अमिरात. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 ओमान. ओमान देशासोबत भारताने अल नजाह 2024 हा युद्ध सराव आयोजित केला होता. उत्तर होईल ओमान, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8 बघा, राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास कोण काळजीवाहू राज्यपाल म्हणून पद सांभाळतो? राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास कोण काळजीवाहू राज्यपाल म्हणून पद सांभाळतो? पर्याय क्रमांक 1 आहे मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 2 आहे राष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक 3 आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि पर्याय क्रमांक 4 उपराज्यपाल. आपल्या सर्वांना माहीत आहे मित्र हो, उपराज्यपाल हे पदच अस्तित्वात नाही आहे भारतामध्ये. तेव्हा पर्याय क्रमांक 4 येणार नाही. मुख्यमंत्री तर होणारच नाही. राष्ट्रपती आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण इथे आन्सर होईल पर्याय क्रमांक 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ठीक आहे. संबंधित त्या राज्याचा जो न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल तो काळजीवाहू राज्यपाल म्हणून पद सांभाळतो. तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले?
आपल्या सर्वांना माहीत आहे तृतीय रत्न हे नाटक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10 बघा. कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक, पर्याय क्रमांक 4 तेलंगणा. तर बघा मित्र हो, महाराष्ट्रामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, कर्नाटकमध्ये पण आहे आणि तेलंगणामध्ये पण आहे. गुजरातमध्ये इथे नाही. तेव्हा आन्सर होईल आपलं पर्याय क्रमांक 2 गुजरात. मित्र हो, संपूर्ण भारतामध्ये फक्त 6 राज्यांना विधान परिषदा अस्तित्वात आहे. 1 महाराष्ट्र, 2 यूपी, 3 बिहार, 4 तेलंगणा, 5 कर्नाटक आणि 6 आंध्र प्रदेश. अशा फक्त 6 राज्यांना विधान परिषदा आहेत. ठीक आहे मित्र हो, चला पुढे. प्रश्न 11. राष्ट्रध्वज तिरंगाचा स्वीकार कधी करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 22 जुलै 1947. ठीक आहे मित्रांनो, चला. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाला. आणि हे 1950 हे तर बिलकुल येणार नाही. पर्याय क्रमांक 4 पण येणार नाही. 1949 म्हटलं आहे. भारत स्वतंत्र झाला 47 मध्ये. तेव्हाच पहिल्यांदा ध्वज फडकवण्यात आला 15 ऑगस्ट रात्री 12 वाजता. तर ध्वज त्याच्या आधीच स्वीकारला गेला असेल. तेव्हा हा असं पण आपण थोडंसं लिंक लावून आपल्याला आन्सर येऊन जाईल. पर्याय क्रमांक 3 22 जुलै 1947. प्रश्न 12 बघा. प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने कोणते पद येईल? एक इंग्रजी अक्षरमाला दिली आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह दिला आहे. त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरमाला म्हणून किंवा अक्षरगट येईल? बघा मित्रहो, इथे ओ आहे, ओ नंतर पी, पी नंतर क्यू, म्हणजे क्रमाने जात आहो आपण. ओ ओ पी क्यू, इथे आर येणार. ठीक आहे. नंतर सेकंड बघा सी आहे, सी नंतर डी, डी नंतर ई आणि ई नंतर येणार एफ. सेम थर्ड क्यू, क्यू आर यस आणि नंतर येणार टी. तेव्हा उत्तर होईल FRT. पर्याय क्रमांक 1 बरोबर. प्रश्न 13. युवराज त्याच्या घरापासून उत्तरेस 5 किलोमीटर जातो. तेथून तो पूर्वेस 4 किलोमीटर जातो. शेवटी तेथून तो दक्षिणेस 8 किलोमीटर जातो. तर शेवटी युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? बघा, पहिल्यांदा युवराज उत्तरेस म्हणजे उत्तर दिशा आपण वरती मानतो. किती किलोमीटर जातो? 5 किलोमीटर. तेथून तो पूर्वेस, पूर्वी दिशा झाली ही, किती किलोमीटर झाला? 4. आणि तेथून तो दक्षिणेस म्हणजे खाली किती किलोमीटर जाणार? 8. ठीक आहे.
सुरुवातीचा आहे तो इथे होता, आता पोचला तो इथे. तर ही दिशा कोणती होईल मित्र हो? आग्नेय. तेव्हा पर्याय क्रमांक 3 योग्य होईल. बघा, वरची होणार उत्तर, खालची असते दक्षिण, ही झाली पश्चिम आणि ही पूर्व, ही होणार आग्नेय, ही वरची होणार पश्चिम उत्तरमधली वायव्य आणि उत्तर पूर्वमध्ये ही होणार ईशान्य आणि ही असते नैऋत्य. सुरुवाती युवराज त्याच्या घरापासून, म्हणजे घर झालं हे, या घरापासून कोणत्या दिशेला आहे? तर इथे आहे तो सध्या. तर घराच्या आग्नेय दिशेला युवराज आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14वा. शेकडा कोणत्या दराने 400 रुपयाची 3 वर्षात 460 रुपये रास होईल? बघा, रास किती झाली? पूर्ण 460. रास काय असते? मुद्दल प्लस व्याज. मुद्दल 400 आहे याच्यामध्ये, तर व्याज किती आहे? 60. किती वर्षाचा आहे तो? 3 वर्षाचा. 3 वर्षाचा व्याज झाला आहे 60 रुपये. एका वर्षाचं होईल 20 रुपये. ठीक आहे. म्हणजेच सरळ व्याजाचं सूत्र आपलं व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काय असतो? कालावधी. कालावधी किती? 20 वर्षात. हे 20 रुपये एका वर्षाचे, म्हणजे 1 आणि भागीला 100 रुपये, 100 असतं. तर याला सॉल्व केल्यानंतर बघा, 2 झिरो इथे कटतात, हा 4 जाईल इथे भागाकारमध्ये, 4 पंच 20, म्हणजे दर किती आला मित्र हो? 5. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3, 5 वार्षिक दर. प्रश्न 15वा बघा. 2 नंबर तिसऱ्या नंबरपेक्षा किती नंबर आहेत? 2 नंबर त्या तिसऱ्या नंबरपेक्षा अनुक्रमे 20% व 50% टक्क्याने मोठा आहे, तर सदर 2 संख्येचा प्रमाण काय असेल? बघा, 2 संख्यांचा संबंध तिसऱ्या संख्येसोबत दिला आहे. ठीक आहे. पहिली संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा 20% जास्त आणि दुसरी संख्या ही त्या तिसऱ्या संख्येपेक्षा 50% जास्त, तर पहिली आणि दुसरी संख्येचा प्रमाण काय, असा प्रश्न आहे. बघा, आपण तिसरी संख्या 100 मानू, कारण की आपल्याला टक्के काढताना सोपं जाईल. असं म्हणूया, तिसरी संख्या आहे 100 रुपये. ठीक आहे. तेव्हा पहिली संख्या काय होणार? या तिसऱ्या संख्येपेक्षा 20% जास्त, म्हणजेच 100चे 20% 20च होणार. 20% जास्त म्हणजेच पहिली संख्या येणार 120 आणि दुसरी संख्या ही या तिसऱ्या संख्येपेक्षा 50% जास्त आहे, म्हणजे ती येणार 150. आणि या पहिल्या संख्येचा आणि या दुसऱ्या संख्येचा प्रमाण विचारला आहे, तेव्हा 120 भागीला 150, 0 0 कॅन्सल होणार, 3ने भाग दिला तर
3 चूक 12 आणि 3 15. तर प्रमाण येणार 4 5. पर्याय क्रमांक 3 इथे आपला बरोबर होईल. तेव्हा मित्र हो, इथेच आपले आजचे 15 क्वेश्चन संपले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशन मिळालं पाहिजे म्हणून आपल्या व्हिडिओला चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू मित्र हो, धन्यवाद.